नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आजचा भाग खूप स्पेशल आहे कारण आज मस्तपैकी होळीचं सेलिब्रेशन देखील दाखवलं आहे आणि त्याचप्रमाणे आता सायली आणि अर्जुन दोघेही मिळून आता तन्वीची मात्र चांगलीच वाट लावत आहेत. त्यामुळे आता एपिसोड पूर्णपणे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आता सायली तिची डायरी मात्र खालीच विसरलेली असते आणि तिला त्यामध्ये अजून देखील काही मुद्दे लिहून ठेवायचे असतात, म्हणून ती पटकन खाली ती डायरी घ्यायला येते आणि पाहते तर काय, डायरीतील तिने जे मुद्दे लिहिलेलं पान असतं ते मात्र गायब असतं. आता सायलीच्या मात्र लक्षात येतं की हे तर प्रियाचंच काम आहे आणि सायली लगेचच आता प्रियाच्या मागोमाग येते. आता तन्वी ती पान फाडलेलं ते चिठ्ठी घेऊनच चाललेली असते, तर सायली तिला अडवते आणि विचारते की तुझ्या हातामध्ये काय, दाखव पटकन. आता तन्वी मात्र मूठ आवळून घेते, पण सायली तरी देखील तिचं काही ऐकत नाही आणि तिच्या हातातून शेवटी ती चिठ्ठी मिळवतेच. आणि आता ती चिठ्ठी मिळाल्यावर सायली तिला बोलते की चिंधी चोर हा शब्द कदाचित तुझ्यावरूनच आला असेल ना प्रिया. नाही म्हणजे तू आता काय काय कांड करायचीस हे तर आम्हाला माहीतच आहे, पण तू आता वहीची पानं पण फाडायला लागली आहेस का? आता वहीची पानं पण चोरायला लागली आहेस का तू? नाही, तुला तर ना चांगलीच अद्दल घडवली गेली पाहिजे, चल तू माझ्यासोबत. असं म्हणून सायली आता तन्वीचा हात पकडते आणि तिला ओढतच घेऊन जात असते. तर तेवढ्यातच आता अर्जुन देखील तिथे येतो आणि सायलीला असं पाहून तो विचारतो, काय झालंय? त्यावर आता सायली अर्जुनला सांगते की हे पहा, ही आता वहीचे पानं देखील फाडायला लागली आहे. माझ्या वहीचं पान फाडलं हिने. नाही, सगळ्यांनाच कळू दे ना ही काय काय करतीये ते, हिचे कारनामे सगळ्यांनाच कळायला हवेत. आणि आता सायली परत एकदा हात पकडून तन्वीला ओढत घेऊन जाणार, ते ओढतच आता तन्वी बोलते, नाही कशाला ना उगाच, नाही म्हणजे किती रात्र झाली आहे ना, सगळेजण झोपले आहेत, मग झोपू देत ना त्यांना, आराम करू देत, दमले असतील ते, कशाला उगाच एवढ्या रात्री आरडाओरडा करतीयेस, सगळ्यांना उठवतीयेस वगैरे. आता तिचं हे बोलणं ऐकून खरं तर अर्जुन शॉकच होतो आणि बोलतो की तुला कधीपासून सगळ्यांची एवढी काळजी वाटायला लागली बरं? त्यावर आता तन्वी बोलते की अरे मी खरंच सुधारली आहे, आता मी ती पूर्वीची तन्वी नाही राहिली आहे, मी आता खरंच सुधारली आहे, मी आता सगळं काही सोडून दिलं आहे आणि एक ना एक दिवस मी सगळ्यांना हे दाखवून देईन की मी सुधारली आहे म्हणून वगैरे. पण खरं तर तिच्या या नाटकांवर सायली आणि अर्जुनचा कधीही विश्वास नसतो आणि तन्वी सुधारू शकते हे मात्र ते कधीही मान्य देखील करू शकत नाही. आता तन्वीच्या हाताला धरून सायली परत एकदा तिला आता या होळीजवळ घेऊन येते आणि तिला धमकावतेच, हे बघ प्रिया, तुझ्याबद्दल ना आम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळाल्या आहेत, नाही फक्त आता पुराव्यांचा अभाव आहे आणि लवकरात लवकर आम्ही तुझ्या विरुद्ध पुरावे देखील गोळा करू आणि तुझा हा चेहरा सगळ्यांसमोर आणू. खरं तर आता तन्वी घाबरली आहे सायलीचं हे सगळं असं बोलणं ऐकून, पण तरी देखील ती नाटक करते आणि बोलते की सायली अगं काय बोलतीयेस तू, आणि पुरावे ना ते तुला मिळणारच नाही आहे, कारण यापुढे मी काही चुका करणारच नाही आहे. अगं मी खरंच सुधारली आहे आता मी फक्त आणि फक्त पूर्णा आजीची प्रेमळ नात आणि तुझी मायाळू जाऊ बनली आहे. बस, मी आता सगळं काही सोडून दिलं आहे, मी खरंच सुधारली आहे, मला खरंच सगळ्यांची खूप काळजी वाटते आहे वगैरे, मला सगळ्यांचं प्रेम मिळवायचं आहे, असं काहीसं नाटक आता प्रिया परत इथे सायली आणि अर्जुनसमोर स्वतःचा गुन्हा झाकण्यासाठी करत असते. मात्र सायली आणि अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं की ही नाटकच करते आणि तिच्या या नाटकावर मात्र अर्जुनला हसू येत असतं. तर आता असं काही बोलून आता ही तन्वी तिथून निघून जाते आणि जाता जाता मात्र विचार करत असते की एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीवर मी तर काही पाणी सोडणार नाही आहे, नाही मग भलेही त्यासाठी मला थोडंसं चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं नाटक जरी करावं लागलं ना तरी मग काही हरकत नाही. तर तन्वी निघून गेल्यावर अर्जुन सायलीला बोलतो की हिला काय वाटलं, आपण हिच्या नाटकांना बळी पडू किंवा आपल्याला हिचे नाटकं खरे वाटतील असं? त्यावर सायली बोलते की ही नाटक करते हे आपल्याला तर माहीत आहे, हिला हिच्या सख्ख्या आईवर देखील प्रेम नाही आहे,
नाहीतर ही आज प्रतिमा आत्याला रक्त देण्यासाठी नक्कीच वेळेवर आली असती. आपल्याला असं काहीतरी करायला हवं आहे ना की जेणेकरून प्रियाचं सत्य बाहेर येईल. त्यावर आता अर्जुन विचारतो, म्हणजे नक्की असं काय करायचं आहे बरं आपण? तर आता सायलीला एक कल्पना सुचते प्रियाचं सत्य बाहेर आणण्यासाठी, आणि आता सायली इथे अर्जुनला तीच कल्पना सांगत असते. तर आता ही काय कल्पना सांगते अर्जुनला हे तर काही यांनी दाखवलेलं नाही आहे, पण सायलीची कल्पना अशी असते की आता दुसऱ्या दिवशी धुलवड आहे आणि त्यानिमित्ताने इथे ब्लड कॅम्प ऑर्गनाईज करायचा आहे अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे. तर अर्जुनला देखील ही कल्पना खूप आवडते आणि अर्जुन बोलतो की मी लगेच अश्विनला बोलून सांगतो ऑर्गनायझेशन करायला या सगळ्या गोष्टींचं. तो अजून जागाच असेल प्रतिमा आत्या शेजारी. तर आता तो अश्विनला फोन करतो. तर अश्विन इकडे हॉस्पिटलमध्येच असतो. तर आधी विचारतो अर्जुन की प्रतिमा आत्याची तब्येत कशी आहे वगैरे. त्यावर अश्विन सांगतो की ती झोपली आहे आता आणि तिची तब्येत देखील व्यवस्थित आहे. आता अर्जुन सांगतो की उद्या धुलवडीनिमित्त आणि प्रतिमा आत्या देखील घरी येते, त्यानिमित्त आपल्याला काहीतरी स्पेशल करायचं आहे. त्यावर अश्विन विचारतो, स्पेशल म्हणजे असं नक्की काय करायचं आहे बरं तुला? त्यावर अर्जुन सांगतो की आपण एक काम करूयात, आपण अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे ना असं ब्लड डोनेशन कॅम्प ठेवूयात. नाही म्हणजे आज प्रतिमा आत्याला ब्लड मिळायला किती धावपळ झाली आपली पाहिलंच ना तू. म्हणून सायलीच्या डोक्यामध्ये ही आयडिया आली आहे. आणि खरं तर अश्विनला देखील ही आयडिया खूप आवडते आणि अश्विनही बोलतो की ठीक आहे, मी एकदा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटसोबत बोलतो आणि उद्याच आपण तो कॅम्प ऑर्गनाईज करूया. तर आता उद्याच्या उद्याच लगेच हा कॅम्प घेण्यामागे सायली अर्जुनचा असा उद्देश असतो की तन्वीला काही हालचाल करायला जागाच मिळणार नाही आहे, वेळच मिळणार नाही आहे. त्यामुळे आता जसं आज प्रतिमाला रक्त द्यायला न येता ती कारण देत होती तसं काही होणार नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सायलीने मस्त सगळ्यांसाठी बदामाचा शिरा बनवला आहे. तर अस्मिता तिथे आल्यानंतर त्या शिऱ्याचा घमघमाटाने अस्मिता लगेच विचारते, सायली अगं केवढा घमघमाट सुटला आहे, काय बनवलं आहेस गं? त्यावर सायली सांगते की मी प्रतिमा आत्यांसाठी बदामाचा शिरा बनवला आहे. आता त्यांची तब्येत सुधारेल असं करून खायला घालायला हवं ना त्यांना. तर खरं तर पूर्णाईचं सगळं लक्ष दरवाजाकडेच असतं की अजून प्रतिमा कशी आली नाही आहे म्हणून. त्यावर कल्पना आता प्रतापला खुणावते आणि सांगते की पूर्णाईकडे पहा. तर आता प्रताप पूर्णाईला बोलतो की पूर्णाई अगं प्रतिमा येतच असेल थोड्या वेळामध्ये. त्यावर कल्पनाही बोलते की तुम्ही नाश्ता करून घेता का? त्यावर मात्र पूर्णाई नकार देते आणि बोलते की आता प्रतिमा आल्यानंतर मी तिच्यासोबतच नाश्ता करणार आहे. आणि तेवढ्यातच अश्विन, चैतन्य, रविराज प्रतिमाला घेऊन घरामध्ये येतात. तर आल्यावर पूर्णाई मात्र लगेच तिचा चेहरा खुलतो आणि अश्विनला विचारते, अश्विन आता प्रतिमाची तब्येत कशी आहे हे तूच सांग बाबा मला. त्यावर अश्विन सांगतो की तब्येत तर तशी ठीक आहे, पण तरी देखील आरामाची गरज आहे अजून आत्याला. त्यावर आता रविराज देखील प्रतिमाला सांगत असतो की तू आता कसलाही विचार न करता आराम कर आणि तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे म्हणून. तर अश्विनने आता सगळं काही मॅनेजमेंटसोबत बोलून वगैरे त्या ब्लड कॅम्पची सगळी तयारी केली आहे. आणि आता अन्नपूर्णा निवासाच्या बाहेर तिथे गार्डनमध्ये मस्त तो कॅम्प वगैरे ऑर्गनाईज केला आहे, टेंट वगैरे लावले आहेत, सगळी काही तयारी झाली आहे. तर सायली अर्जुन आता तिथे येतात आणि तिथे जी एक डॉक्टर असते तर तिला ते सांगत असतात की आज खूप लोक ब्लड देतील, आमच्या घरातील सर्वजण ब्लड देतील, पण त्यातील एका ब्लड सॅम्पलचा आपल्याला ब्लड ग्रुप वगैरे चेक करायचा आहे, काही टेस्टही करायच्या आहेत बाकीच्या. त्यावर आता खरं तर ती डॉक्टर गोंधळते की हा काय प्रकार आहे. पण अर्जुन त्यांना सांगतो की हो, पण ज्यांच्या कोणाच्या हे टेस्ट करायचे आहेत ना त्यांना हे असं काही सांगू नका यातलं, कारण कसं आहे ना की ते उगाचच घाबरून जातील. नाही म्हणजे टेस्ट केल्याशिवाय त्यांना काय आजार आहे हे आपल्याला कळणारही नाही ना, आणि त्यांना आधीच कशाला घाबरवून द्यायचं वगैरे. तर ती डॉक्टरही आता यांना थोडं कोऑपरेट करत असते, ती देखील यासाठी लगेच तयार होऊन जाते. तर सायली आता त्या डॉक्टरला तन्वीचा फोटो दाखवते आणि सांगते की ही ब्लड डोनेट पण करेल, पण हिच्या सगळ्या ब्लड टेस्ट वगैरेही करायच्या आहेत आपल्याला. तर इकडे घरामध्ये सर्वजण मस्त नाश्ता करायला बसलेले असतात. तर रविराज मात्र आता प्रतिमाला सांगत असतो की प्रतिमा हे बघ, नाही म्हणजे 1-2 वेळा सर्दी खोकला वगैरे ठीक आहे, तेवढं तुला अलाउड आहे,
पण मग हे असं डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं वगैरे हे काही बाबा मला झेपणारं नाही आहे. खूप काळजी वाटते मला तुझी वगैरे, तू आता फक्त आणि फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायची आहेस. त्यावर प्रताप देखील बोलतो, हो अरे पण ही नेहमी असंच बोलते की मी माझी काळजी घेईल, पण ही मात्र स्वतःची सोडून बाकीच्यांचीच काळजी करत असते. तेवढ्यातच विमलताई बोलतात की प्रतिमा आत्या, नाही तुम्ही आता इथेच राहायचं आहे आणि सायलीताई आहेत ना तुमच्याकडे लक्ष द्यायला. तुम्हाला कसं तूप रोटी खाऊ घालून जाडंजुडं करूनच पाठवतील त्या पहा. आणि आता एवढ्यातच सायली आणि अर्जुन देखील तिथे येतात. तर अर्जुन प्रतिमाची चौकशी करतो की आत्या कशी आहेस तू, आता बरं वाटतंय ना. आता हे सगळं डॉक्टरचं वगैरे बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच आता चैतन्य बोलतो की अरे बास झालं आता डॉक्टर, हॉस्पिटल वगैरे, आज धुलवड आहे आणि दरवर्षीप्रमाणे आज देखील आपण खूप एन्जॉय करणार आहोत धुलवडीला वगैरे. आता त्यांचं हे बोलणं चालू असतानाच तन्वी मात्र लगेच नाटक करत तिथे येते. आई आई, अगं कशी आहेस तू, तू बरी आहेस ना, तुला काही खावंसं वाटलं तर मला सांग बरं का, मी तुला बनवून देईन. पण खरं तर तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, सगळे तिला इग्नोर करतात. आणि पूर्णाई मात्र लगेच विषय बदलतात आणि बोलतात की यावर्षी प्रतिमा आता बरी होऊन घरी आली आहे की नाही, मग अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे आपण दुप्पट अन्नदान करूयात. त्यावर सायली बोलते की हो, अन्नदान तर आपण करणारच आहोत, पण त्याचसोबत आपण अजून एक कार्यक्रम करणार आहोत. त्यावर आता अर्जुन सगळ्यांना सांगतो की काल आपण सगळ्यांनी पाहिलं ना की प्रतिमा आत्याला ब्लड मिळायला किती धावपळ करावी लागली बरं. आणि म्हणूनच मग सगळ्या पनवेलमध्ये अशी अवस्था कोणाचीही होऊ नये म्हणूनच आपण आज अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे ब्लड कॅम्प ऑर्गनाईज केला आहे. नाही, आपण घरातील सर्वजण आता ब्लड डोनेट करणार आहोत. आणि तसंही बाहेरचेही लोक येतीलच म्हणायला, पण आपण देखील सगळ्यांनी ब्लड डोनेट करायचं आहे. आणि ही सगळी कल्पना मात्र माझ्या बायकोची, सायलीची आहे. आता खरं तर हे सगळं ऐकल्यावर तन्वी मात्र जाम घाबरली आहे. आणि आता ती विचार करते की काल तर मी कसं बसं वाचले, पण आज मात्र मला रक्त द्यावंच लागेल आणि आज माझं सत्य उघड होईल. त्यावर आता हे ऐकल्यावर प्रताप लगेच बोलतो, नाही, ही कल्पना ऐकल्यावर आम्हाला लगेच कळालं, या अशा कल्पना फक्त सायलीलाच सुचू शकतात वगैरे. तर तन्वी तर मात्र जाम घाबरली आहे. आणि आता तेवढ्यातच आता तिला अश्विन बोलतो की तन्वी, अगं तुला खूप गिल्टी वाटत होतं ना, अपराध्यासारखं वाटत होतं ना की तुला काल प्रतिमा आत्याला रक्त द्यायला जमलं नाही म्हणून. पण काही हरकत नाही, त्याची आज भरपाई कर. आज तू रक्तदान कर आणि आपण एक काम करूयात ना, म्हणजे या कॅम्पचं इनॉग्रेशनच तू कर. म्हणजे सगळ्यात आधी तूच रक्त डोनेट कर, म्हणजे तुला अपराध्यासारखं देखील वाटणार नाही आहे. त्यावर आता तन्वीही लगेच खोटं खोटं बोलत हसतच बोलते की हो हो चालेल ना, अरे पण मी कशाला, दुसरं कोणीतरी करेल ना सगळ्यात आधी रक्तदान. त्यावर आता अश्विन बोलतो की नाही नाही, तूच सगळ्यात आधी रक्तदान करायचं आहेस, चल चल वाट कसली बघते, चल आपण जाऊयात लगेच. आणि आता अश्विन लगेच उठतो आणि आता तन्वीला घेऊन निघतो. तर तन्वी आता इथे कारण शोधत असते आणि त्याला बोलते की थांबा, मी 2 मिनिटांमध्ये फक्त रूममध्ये जाऊन आले, मी तयार होऊन येते. त्यावर अश्विन बोलतो की अगं छान दिसतीयेस तू, अजून किती तयार व्हायचं आहे बरं, चल लवकर चल जाऊयात आपण. आता ही मात्र काही ना काही कारण शोधत असते, कारण हिला खरंच रक्तदान करायचं नसतं. आता अश्विन तिला तिथे कॅम्पमध्ये घेऊन येतो, पण इथेही मात्र ती काहीतरी कारण शोधायचा प्रयत्न करतच असते. आणि अश्विनला बोलते की अरे मला खरं तर ना इंजेक्शनची खूप भीती वाटते, मला खूप घाबरायला झालं आहे रे, म्हणजे मी असं रक्तदान वगैरे कधी केलं नाही आहे ना. मी एक काम करते, खोलीमध्ये जाते, असा सगळा धीर एकवटून मग मी इथे येते. त्यावर आता ती डॉक्टर तन्वीला बोलते की काही काळजी करू नका मॅडम तुम्ही, अहो माझा हात ना खूप हलका आहे, तुम्हाला कळणार देखील नाही तुमचं रक्त काढलं गेलं आहे म्हणून वगैरे. आणि आता सगळेच जण आता तिथे आलेले असतात. तर आता तन्वी मात्र जाम घाबरली आहे. तर अर्जुन बोलतो की हो पण ते रक्त काढण्याआधी फॉर्म वगैरे फिल करायचा असतो ना. त्यावर त्या डॉक्टर आता तन्वीला फॉर्म फिल करायला देतात.
पण ती फॉर्म देखील भरताना आता 10 वेळा विचार करत असते की आता भरू की नको, भरू की नको. पण आता सगळेच तिथे असल्यामुळे आणि अश्विन तिला आता एवढा फोर्स करतोय त्यामुळे तिला काही बोलताही येईना आणि आता नाईलाजाने ती तो फॉर्म भरून देते. आणि आता डॉक्टर तिला इकडे बेडवर घेऊन येतात आणि तिचा BP वगैरे चेक करून आता तिला रक्त घेतात तिचं. आता सॅम्पल घेतल्यानंतर ही डॉक्टर आता सायली आणि अर्जुन या दोघांकडेही पाहतात आणि त्यांना इशारा करतात की आपलं काम झालं, यांचे ब्लड सॅम्पल्स मिळाले आहेत आपल्याला आता. आणि त्यानंतर आता तन्वीचं ते रक्तदानाचं जे काही ब्लड त्यांना काढायचं असतं ते ब्लड घेत असतात. तर आता सायली अर्जुन मात्र खुश आहेत कारण आता ठरल्याप्रमाणे त्यांचं काम तर फते झालं आहे. तर हा सगळा ब्लड कॅम्प झाल्यानंतर लगेचच आता इकडे गार्डनमध्ये उरलेल्या जागेमध्ये छान असं होळीचं डेकोरेशन असं केलेलं आहे आणि मस्तपणे असं रंग खेळायचा धुलवडीचा कार्यक्रम असं गाणे वगैरे लावून चालू आहे. तर पूर्णा आजी आणि प्रताप मात्र काही रंग खेळायला सामील झाले नाही आहेत. तर ते एका बाजूला मात्र गार्डनमध्ये खुर्चीवर बसले आहेत. तर कल्पना आणि चैतन्य, विमल सगळेच आता त्यांना कलर लावायला येतात. तर त्यावर आता चैतन्य बोलत असतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुभेदारांची धुलवड मात्र दणक्यात होणार आहे. त्यावर पूर्णा आजी त्याला बोलते की हो, पण ते स्पीकरचा आवाज जर वाढला ना मग मात्र मी तुझ्या पाठीमध्ये दणकाच देणार आहे. त्यावर आता चैतन्य सांगतो की नाही असं काहीही होणार नाही आहे. तर प्रताप कल्पनाला विचारतो की प्रतिमा आणि अस्मिता नाही येणार का बाहेर. त्यावर कल्पना सांगते की प्रतिमाला पूर्णाईनेच बाहेर उन्हामध्ये यायला नाही सांगितले आणि म्हणूनच सुमन आणि भाऊजी पण तिच्यासोबतच थांबले आहेत. आणि अस्मिताचं काय, तिचा नवरा आहे ना, तिचा नवरा बाहेर नाही येणार म्हणून तीही नाही येणार आहे. तर इकडे अर्जुन आता मस्तपैकी असा व्हाईट ड्रेस वगैरे घालून गॉगल वगैरे लावून आता मस्त होळीचे गाणे वगैरे लावून आता डान्स करतोय. तर तो आता पूर्णाजीला रंग लावायला येतो. त्यावर पूर्णाजी म्हणते की नाही एवढं नाही हं, मला एवढा रंग लावायचा नाही, अगदी थोडाच लावायचाच. आणि हे काय, मला रंग लावण्यापेक्षा तिकडे तुझी बायको पहा की ती कोरडीच उभी आहे, जा तिला रंग लाव. आता चैतन्य देखील आता लगेच अर्जुनला चिडवत असतो की अरे जा ना, तुझीच बायको आहे. तर सायली मस्त इकडे आता मस्त व्हाईट ड्रेसमध्ये ती देखील अशी तयार होऊन आली आहे. सगळेजण कलर खेळत आहेत. तर अर्जुनही आता तिला रंग लावायला तिच्या मागोमाग पळत असतो आणि त्यानंतर सगळेच मिळून मस्त असा धुलवडीचा कार्यक्रम एन्जॉय करत असतात, डान्स वगैरे करत असतात. तर त्याच वेळेस नेमकं तन्वी देखील तिथे येते आणि पाहते की आता सगळेजण तर रंग खेळण्यात बिझी आहेत, आपल्याकडे काही कोणाचं लक्ष नाही आहे, म्हणजे आपल्याकडे अजून देखील वेळ आहे. आणि आता ती पटकन इकडे तो ब्लड कॅम्प असतो दुसऱ्या बाजूला तिकडे येते आणि खरं तर तिचा जो ब्लड सॅम्पल वगैरे घेतलेले आहेत तिला ते सगळे गायब करायचे असतात की जेणेकरून हिचं सत्य काही कोणासमोर येऊ नये. पण एवढ्या धामधुमीमध्ये देखील अर्जुनच्या नजरेतून मात्र ही गोष्ट काही निसटत नाही. तो पटकन चैतन्याला बाजूला घेतो आणि सांगतो. तर तन्वी आता इकडे आपल्याला कोणी पाहत नाही आहे ना म्हणत आता त्या कॅम्पमध्ये आली आहे आणि शोधाशोध करते की कुठे असतील ते ब्लड सॅम्पल, नेमकं कोणाला कळणार तर नाही ना आपलं काय चाललं आहे. तर तेवढ्यातच आता चैतन्य अश्विनकडे येतो आणि बोलतो की अरे डॉक्टर, अरे आज तरी तुझ्यातला डॉक्टर थोडासा बाजूला ठेव आणि मस्त चल डान्स करायला. मागच्या धुलवडीला आठवतंय का तू आणि तन्वीने काय छान डान्स केला होतास बरं. आजही तसाच डान्स पाहायचा आहे आम्हाला, सगळेजण वाट पाहत आहे तुझी आणि तन्वीची. ते बघ तन्वी त्या तिथे, लगेच ये बरं तिला घेऊन. असं बोलून चैतन्य तिथून जातो. तर अश्विन देखील आता लगेच तन्वीला बोलवायला इथे कॅम्पमध्ये येतो. तर त्यावेळेस तन्वी नेमकं आता ते बॉक्स वगैरे ओपन करणारच असते की यामध्ये सॅम्पल्स ठेवलेत की काय पाहण्यासाठी. तेवढ्यातच अश्विन येतो आणि बोलतो तन्वी, अगं तू इथे काय करतीयेस. त्यावर तन्वी बोलते की अरे मी तुलाच शोधत होते, आपल्याला डान्स करायचा आहे ना, चल. आणि आता ते दोघेही डान्स करायला जातात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता तन्वीचे ब्लड रिपोर्ट्स आलेले आहेत आणि आता सायली अर्जुनला विचारत असते. तर अर्जुन आता सायलीला ते रिपोर्ट्स दाखवतो आणि तन्वीचा ब्लड ग्रुप मात्र AB पॉझिटिव्ह असतो. आता सायलीच्या मात्र लक्षात येतं आणि सायली बोलते म्हणजे प्रिया तन्वी नाहीच आहे,
म्हणजे प्रतिमा आत्याची आणि रविराज काकांची हरवलेली मुलगी कोणी दुसरीच आहे आणि ही प्रिया मात्र दुसरीच आहे. ही प्रिया काही यांची तन्वी नाहीच आहे. आता तन्वीचं जे काही सत्य आहे ते मात्र या ब्लड रिपोर्ट्समुळे सायली आणि अर्जुन समोर आलं आहे. त्यामुळे आता पुढे ते काय करतील, हे सत्य सगळ्यांना सांगतील का, प्रियाला घरात ठेवून घेतील की घराबाहेर काढतील, हे मात्र आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. त्यामुळे येणारा एपिसोड देखील पाहायला विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.